हॅलो मित्रांनो, मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नंबर 1, जर किडनी स्टोन सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरेल। लिंबाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक सायट्रिक असते जे स्टोन फोडून त्यांना तयार होण्यापासून रोखते। नंबर 2, खोबरे खाल्ल्यामुळे स्नायू बळकट होतात आणि झोपही चांगली लागते। नारळातील चरबीयुक्त घटक त्वचेचे पोषण करते, त्वचा हायड्रेट आणि मऊ बनवते। खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। नंबर 3, जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर मायग्रेनचा त्रास अर्ध्या डोक्यात होतो, कधीकधी संपूर्ण डोक्यात होतो। त्यामुळे त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी 10 सेकंद दाबा आणि सोडा, नंतर 10 सेकंद दाबा आणि नंतर सोडा, असे पुन्हा केल्यास असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 4, खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे मेंदूला चांगले पोषण मिळते आणि मेंदू तीक्ष्ण बनतो। खोबऱ्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि आपले शरीर हायड्रेट राहते। 5, वॉशरूममध्ये अथवा शरीराचा इतर कोणताही भाग स्वच्छ करण्यासाठी अनेकदा टॉयलेट पेपरचा वापर केला जातो, पण टॉयलेट पेपरमुळे तुम्हाला आजार होऊ शकतो। टॉयलेट पेपरमुळे संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो। हा संसर्ग मांडीच्या आसपासच्या भागात होऊ शकतो। टॉयलेट पेपरच्या अतिवापरामुळे शरीरात अंतर्गत भागात खाज येऊ शकते। इतकेच नाही तर प्रायव्हेट भागात लालसरपणा आणि खाजही सुटू शकते, कारण या सर्व प्रोडक्टवर प्रिझर्वेटिव्ह करून परफ्यूम जोडला जातो। नंबर 6, ज्या स्त्रिया पाठ सरळ करून बसतात त्यांना पाठदुखी आणि मणक्याची समस्या कधीच होत नाहीत। नंबर 7, त्वचेच्या मूर्त पेशींपासून मुक्त होण्यासाठी अननस नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते। अननसाचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो। नंबर 8, दात कमजोर किंवा हलत असल्यास दातांवर आल्याची पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात। नंबर 9, ओलं खोबरं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। नंबर 10, दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते आणि लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते। नंबर 11, रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्याने आजार टाळतात आणि चांगली झोप येण्यासही मदत होते। नंबर 12, जेवण केल्यानंतर अपचन किंवा आंबट ढेकर येण्याची समस्या असल्यास जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही। 13, सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तुकडा खा आणि झोपा। नियमित खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। नारळामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठासारख्या समस्या दूर होतात। नारळाचे खोबरे खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते। नंबर 14, संडे असो वा मंडे रोज खा अंडे अशी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, कारण एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात। तसेच पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्याची गणना केली जाते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नंबर 15, बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो। नंबर 16, अननसाचा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते। मुरुमावर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे। नंबर 17, सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते। अनेकांचे असे म्हणणे आहे की त्यामुळे ताजे आणि उत्साही वाटते, पण जास्त प्रमाणात चहा कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। वास्तविक चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन नावाचे घटक असते। नंबर 18, ज्या लोकांना बद्धकोष्ठीचा त्रास होतो त्यांनी संध्याकाळी पपई खावी। नंबर 19, खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात। यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते। नंबर 20, उशीचे कव्हर आठवड्यातून 2दा धुवा, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील। नंबर 21, डोनट, केक यासारखे गोड पदार्थ सकाळच्या नाश्त्यात घेऊ नयेत। ते कॅलरी आणि कर्बोदकांमध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होऊ शकते। नंबर 22, तुम्ही दही किंवा लसीचे सेवन केल्यावर लगेच केळी खाऊ नये। नंबर 23, वाळलेल्या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे घटक असतात। या व्यतिरिक्त त्यात अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात। नंबर 24, हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही। नंबर 25, रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी झाल्यास तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटू शकते। त्यामुळे नाश्त्यात गोड पदार्थ घेण्याऐवजी फळे, दही, अंडी इत्यादी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे। हे तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देण्यास मदत करतील। नंबर 26, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावली तर ती सुरकुत्या मुरुमांपासून बचाव करते।
आणि तुमचा चेहरा चमकदार बनवते। नंबर 27, रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा। इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात। नंबर 28, पालकमध्ये विटॅमिन ए, सी, आयर्न आणि फोलेट सारखे घटक असतात, जे केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि केस गळणे थांबवतात। पालक खाल्ल्याने त्वचेवर चमक येते, म्हणून तुमच्या आहारात पालकाचा समावेश नक्की करा। हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 29, सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपले शरीर थकले आणि सुस्त असते। यावेळी तळलेले अन्न जसे की पराठे, पुरी इत्यादी पचण्यास त्रास होऊ शकतो। नंबर 29, नाश्ता हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे जेवण आहे, कारण ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देते। पण काही लोक नाश्त्यात फास्ट फूड खातात, जे आरोग्यासाठी चांगले नाही आहे। नंबर 30, आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो। नंबर 31, खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते। हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्त्वाचे असते। नंबर 32, पिझ्झा, बर्गर, सँडविच, नूडल्स यासारख्या पदार्थांमध्ये मीठ आणि कॅलरी जास्त प्रमाणात आढळतात। सकाळी असे जड अन्न खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात। नंबर 33, पांढरे मीठ, पांढरे साखर आणि मैदा याचा वापर कमीत कमी करा, कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात। नंबर 14, अंड्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकतो। जर आपण अंड्याच्या ताकदीबद्दल बोललो तर ते प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स यासारख्या विविध पोषक तत्वांचे भांडार आहे। नंबर 35, रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते। नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो। नंबर 36, जर तुम्ही प्रोटीनसाठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग एक चांगला पर्याय असू शकतो, कारण मुगामध्ये मांसापेक्षा जास्त प्रोटीन असते। नंबर 37, स्मेलवाल्या टॉयलेट पेपरच्या अतिवापरामुळे प्रायव्हेट भागांमध्ये तीव्र खाज सुटणे आणि पुरळ उठू शकते। या प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल मिसळली जातात, ज्यामुळे खाजगी भागाच्या pHवर मोठ्या प्रमाणात परिणाम होते, त्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो। जेव्हा तुम्ही टॉयलेट पेपर वापरता तेव्हा तुम्ही ते घासू नका, कारण त्यामुळे त्या भागात खाज सुटते आणि काळेही पडू शकते। टॉयलेट पेपरमध्ये फॉर्मलडिहाइड कार्बनिक आहे, त्यामुळे जळजळ होऊ शकतो। याशिवाय कर्करोगाचा धोकाही असतो। नंबर 38, जर तुम्ही साखर घालून अंडी शिजवलीत, म्हणजेच अंड्याची एखादी रेसिपी बनवताना साखरेचा वापर केला किंवा अंड खाताना एखादा गोड पदार्थ खाल्ला तर दोन्हीमधून निघणारी अमिनो ॲसिड्स मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात, तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात। 39, जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी घ्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते, तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते। नंबर 40, अननसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील टॅनिन कमी होते। अननसामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। अननसाच्या रसामुळे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना आराम मिळतो। अननसाचा रस काढून चेहऱ्यावर लावा, त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत होते। हॅलो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, धन्यवाद फ्रेंड्स। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। थँक्यू, धन्यवाद।